नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण बर्थडे कमिंगच्या निमित्तानं आपण बॅनर तयार करणार आहे। तर माझाच बर्थडे येणार आहे या महिन्यातल्या 21 तारखेला। तर त्यासाठी मी बॅनर तयार केला आहे। तुम्हाला कन्सेप्ट समजावी आणि तुम्ही पण तशा प्रकारे बॅनर तयार करायला शिकावं त्यासाठी आपण या व्हिडिओ तयार केला आहे। तर व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओला सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओला। मोहब्बत बरसा देना तू सावन वाया है। सॉरी 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 सॉरी। तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक झिप फाईल दिलेली आहे। ती झिप फाईल सर्वात अगोदर डाउनलोड करायची, तिला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तिला लागणार आहे पासवर्ड। तर तो पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। तर मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर मी PLP फाईल दिलेली आहे। तुम्हाला PLP फाईल इम्पोर्ट करता येत असेल, त्यात काही शंका नाही आहे। PLP फाईल ओपन करायची, त्यामध्ये तुम्हाला जे काही टेक्स्ट चेंज करायचं, आता समजा बर्थ डेट चेंज करायचे किंवा काही सर्व काही चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता। त्यानंतर चेंज केल्यानंतर इथे ट्रान्सपरन्स सिलेक्ट करायचं आहे, आपल्या बॅकग्राऊंडच्या लेअरला हाईड करायचं आहे। अशा प्रकारे लेयर्स हाईड केल्यानंतर तुम्हाला हे सर्व एक 1 बाय 1 टेक्स्ट ॲड करायचं आहे। ओके, तर तुम्हाला हे वाला पिक्सेल लॅबमध्येच PLP फाईल शक्यतो इम्पोर्ट करा, कारण की फॉन्ट चेंज होणार नाही। ओके, तर या पिक्सेल लॅबचा पण व्हिडिओ आलेला आहे, त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओची लिंक देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओके, तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे। एडिट फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर बॅकग्राऊंडची लेअर जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे। ओके, तर हे थोडंसं लोड होईल आणि बॅकग्राऊंडची लेअर इथे बघू शकता ॲड झालेली आहे। ते झाल्यानंतर आपल्याला आपला फोटो ॲड करायचा आहे। ओके, तर फोटो ॲड करून घेतो मी आता सर्वात अगोदर। थोडंसं लोड होईल, 1 मिनिट वेट करा तुम्ही फक्त। ओके, तर इथे फोटो लोड झालेला आहे। फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे रिमूव्ह BG ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर हा ऑप्शन तुम्हाला यासाठी मेंबरशिप मागत असेल किंवा प्रीमियम भरा म्हणत असेल तर तुम्ही याचा APK आपल्या टेलिग्रामवरती आहे, ते डाउनलोड करू शकता तुम्ही तिथून। ओके, तर फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे। तर या फोटोला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून जो आपला टेम्परेचर आहे तो +100वरती ठेवायचं आहे। त्यानं आपला एकदम लुक जो आहे तो बॅकग्राऊंडला मॅच होईल। सॅच्युरेशन थोडीशी वाढवायची आहे, ब्राईटनेस थोडीशी वाढवायची आहे किंवा कमी पण करू शकता, तुमच्या फोटोच्या नुसार तुम्ही करू शकता। कॉन्ट्रास्टला वाढवायचं आहे, क्लॅरिटी थोडीफार वाढवायची आहे। ओके, तर हायलाईटला पण थोडंफार वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर डनवरती क्लिक करायचं। ओके, तर झालं। या लेअरवरती क्लिक करून या दोन्ही लेअर आपल्या लॉक करून घ्यायचं आहे। ओके, तर परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। आता एक ग्राफिक डिझायनर नावाचं टेक्स्ट आहे ते इथे बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। ओके, तर याचे लॉंग प्रेस करून हे लेअर जे आहे ते आपल्या फोटोच्या मागे घ्यायचे। ओके, तर परत याचा जो ब्लेंड मोड आहे तुम्ही इथून ओव्हरले करून घ्यायचा आहे। ओके, तर हे झाल्यानंतर त्या लेअरला पण लॉक करून घ्यायचं आहे। परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि आपली जी बर्थडे नाही शॅडो घ्यायचे ॲड करून। ओके, तर शॅडो ॲड करायचे। शॅडो ॲड झाल्यानंतर या शॅडोच्या लेअरला पण लॉक करायचं आहे। नंतर परत ॲड फोटोवरती क्लिक करून बर्थडे कमिंग नावाचं टेक्स्ट आहे ते इथून घ्यायचं आहे। ओके, तर हे अशा प्रकारे ॲड झालेलं आहे। याची पण लेअर तुम्हाला लॉक करायची आहे। परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं जे फायर पार्टिकल्स आहे ते ॲड करायचे, त्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे। ब्लेंड मोड चेंज करून तुम्ही स्क्रीनवरती ठेवू शकता। ओके, तर स्क्रीनवरती ठेवल्यानंतर याची पण लेअर लॉक करायची, बर्थडेच्या टेक्स्टच्या मागे आणून ठेवायचे। तेव्हा तुम्ही वर पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो मागेच ठेवायची। ओके,
तर परत आता लास्ट लेअर आपली जी आहे डेट, तर ओके डेटची लेअर ॲड करायची, याची साईज वाढून घ्यायची, याचा पण ब्लेड मोड चेंज करून ओव्हरले करायचा आहे. ओके, तर ओव्हरले करल्यानंतर तुम्हाला याची परत एक ॲड फोटोवरती क्लिक करून परत तेच लेअर सिलेक्ट करायचे. नाही, ते लेअर नाही सिलेक्ट करायची, तुम्ही हेच लेअरला सिलेक्ट करायची, फक्त याला शॅडो इफेक्ट मारायचा आपल्याला. तर शॅडोवरती क्लिक करून याची पोझिशन जे आहे ते इथे खालची व्हर्टिकल जे दिलेली आहे ते +1 ठेवायची आणि हॉरिझॉन्टल -1 ठेवायची. थोडंफार 1-2 इकडे तिकडे झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतोवर +1 -1 ठेवा. त्या ॲडजस्टमेंटला खूप प्रॉब्लेम होतो. ओके, तर माझ्याजण काही होत नाही आहे, +1 +3पर्यंत गेलं तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर आता याला डनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून टूल्सवरती क्लिक करून रिसाईज ऑप्शनवरती क्लिक करून याची जे रिसाईज आहे तो रेशो 50,000 सिलेक्ट करायचा आणि इथे जो मला खाली लिहिलेला आहे तो इथे टाईप करायचा आहे रेशो. तर इथे 25-29 लिहिलेला आहे. ओके, तर रिसाईजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंटवरती येऊन तुम्हाला याचं जो टेम्परेचर आहे तो थोडासा वाढवून टाकायचा आहे, त्याने थोडासा एक मॅच होऊन जाईल फोटो येईल ते. सॅच्युरेशनला पण थोडंसं वाढून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये तयार झालेलं आहे. तर इथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, याने आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.